हॅलो गाईज, वेलकम यू ऑल इन मास्टर सायन्स अकॅडमी. आज मी घेणार आहे तुमचा 7वीचा थर्ड चॅप्टर जो आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय असतं? नैसर्गिक संसाधने. तर नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तर जी रिसोर्सेस किंवा ज्या गोष्टी आपल्याला कुठून मिळतात, नेचर मधून मिळतात, त्यांना काय म्हटलं जातं? नैसर्गिक संसाधने म्हटलं जातं. ठीक आहे. The resources which are available in a nature and that completes our need, म्हणजे त्या गोष्टी आपले नीड्स कम्प्लीट करतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? नॅचरल रिसोर्सेस म्हटलं जातं. तर मग एअर आहे, वॉटर आहे आणि लँड, हे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस. आपण हा जो चॅप्टर आहे 6वीला शिकलो होतो, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. त्याच्यामध्ये काही त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. एअरमध्ये कोणते कोणते गॅसेस अवेलेबल असतात, त्यांचे युजेस काय असतात, वॉटरचे युजेस, लँडचे युजेस वगैरे आपण पाहिले होते. ठीक आहे. तर आता त्याच्या प्रॉपर्टीज आहे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत या चॅप्टरमध्ये. तर फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर. तर हवेची किंवा एअरचे जे काय गुणधर्म आहेत, काय प्रॉपर्टीज आहेत, तर ते पाहिजे. तर एअरमध्ये डिफरंट गॅसेस प्रेझेंट असतात. कोणकोणती? तर ऑक्सिजन असतं, नायट्रोजन असतं, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतं, हायड्रोजन प्रेझेंट असतं. यांसारखी गॅसेस एअरमध्ये अवेलेबल असतात. यांची यूजही तुम्हाला माहित असतील. ऑक्सिजनचा यूज कशासाठी होतो? तर आपण आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनसाठी करतो. नायट्रोजन जे असतं तर त्याचा यूज हा फूड स्टफ म्हणजे एअरटाईट फूड पॅकेट्स असतात, तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचा यूज केला जातो. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचा यूज होतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वगैरे आहे, त्याचा यूज कशासाठी होतो? जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरलं जातं. त्यानंतर प्लांट्स आहेत, तर त्याच्यामध्ये फूड प्रोडक्शनसाठी प्लांट्स कार्बन डायऑक्साईड वगैरे वापरतात. हे यूज आपण 6वीमध्ये शिकलो होतो डिटेलमध्ये. खूप सारे गॅसेसचे युजेस पाहिले होते. तर यामध्ये काय पाहणार आहे? एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. एअरला काय म्हटलं जातं? की होमोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं व्हेरियस गॅसेसचं. म्हणजे काय? तर एअरमध्ये डिफरंट गॅसेस अवेलेबल असतात आणि ही जी गॅसेस आहेत सेपरेट करायची असेल तर आपण इझिली सेपरेट करू शकत नाही. त्याच्यामुळे एअरला काय म्हटलं तर होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. देर आर व्हेरियस गॅसेस प्रेझेंट इन एअर अँड वी कॅनॉट सेपरेट इट इझिली. दॅट्स वाय एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. ठीक आहे. तर आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय असतं? तर प्रेशर जो असतो म्हणजे हवा जी आहे वातावरणामध्ये, तर जी हवा ही काही जो दाब क्रिएट करते किंवा जो प्रेशर क्रिएट करते, तर त्या प्रेशरला काय म्हटलं जातं? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर इज कॉल्ड ॲज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ही जी हवा आहे तर ती प्रेशर ही ऑल डायरेक्शनला काय करते? सेम प्रेशर क्रिएट करत असते, एक्झर्ट करत असते. सेम ऍटमॉस्फेरिक असतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. ठीक आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि एअरला काय म्हटलं तर होमोजिनियस मिक्सचर, कारण डिफरंट गॅसेस त्याच्यामध्ये अवेलेबल असतात आणि ते इझिली सेपरेट होऊ शकत नाही. दॅट्स वाय. सो नेक्स्ट आहे स्कॅटरिंग ऑफ अ लाईट इन अ एअर. तर स्कॅटरिंग ऑफ अ लाईट हा फेनोमेनॉन तुम्ही शिकलेला असेल, तुम्हाला माहिती असेल. स्कॅटरिंग ऑफ लाईट ही हवेमध्ये कसं होतं, काय असते? तर व्हाईट लाईट असते. व्हाईट लाईट मध्ये किती कलर असतात? 7 कलर असतात. 7 कलर असतात. तर ज्यावेळेस हे सनलाईट असेल किंवा एखादी लाईट आहे एखाद्या हवेच्या पार्टिकल्सवर पडली, तर पार्टिकलवर पडल्यानंतर ते इंटरफेअर कोलाइड झाल्यानंतर ती किती कलर मध्ये डिवाइड होते? 7 कलर मध्ये डिवाइड होते. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? स्कॅटरिंग ऑफ अ लाईट म्हटलं जातं. 7 कलर कोणते आहेत? ROYGBIV म्हणजे रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट हे कलर्स आहेत. तर या कलर मध्ये काय होत असते? व्हाईट लाईट डिवाइड होत असते आणि यालाच म्हटलं जातं स्कॅटरिंग ऑफ लाईट. When a light falls on any particle in a air, then it gets spread in all directions is called scattering of light. म्हणजे जेव्हा लाईट ही एखाद्या हवेतील पार्टिकल्सवर पडते आणि ती 7 कलर मध्ये डिवाइड होऊन सगळ्या डायरेक्शनला स्प्रेड होते, त्याला म्हटलं जातं स्कॅटरिंग ऑफ लाईट. नेक्स्ट आहे टेम्परेचर रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन ऑफ अ साऊंड. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे काय असतं? तर टेम्परेचरला कंट्रोल करण्याचं, रेग्युलेट म्हणजे काय? कंट्रोल करण्याचे काम असतं, मेंटेन ठेवण्याचे काम असतं. तर अर्थ रिसिव्ह एनर्जी फ्रॉम द सन. पृथ्वीला काय होत असते? एनर्जी मिळत असते, सनलाईट मिळत असते. कुठून? सन पासून मिळत असते. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे अर्थवर ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये येत असते? हीटच्या फॉर्म मध्ये येत असते. आणि काही एनर्जी आहे किंवा काही हीट आहे ती अर्थ काय करते किंवा जमीन जी आहे ती काय करते? ऍब्झॉर्ब करते. काही एनर्जी काय करते?
ती रिफ्लेक्ट करत असते, रिटर्न करत असते. आणि अशा प्रकारे हे जे टेम्परेचर आहे किंवा जी अर्थ आहे वार्म ठेवण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, तर यालाच काय म्हटलं तर टेम्परेचर रेग्युलेशन किंवा टेम्परेचर कंट्रोल करणे. आणि आपली अर्थ सरफेस ही वार्म राहते आणि त्याच्यामुळे लिव्हिंग वर्ल्ड काय रे किंवा लिव्हिंग वर्ल्ड साठी किंवा लिव्हिंग थिंग्स साठी वातावरण काय बनत आहे, सुटेबल बनतं, वार्म राहिलंय. थंड जर असते तर जे लिव्हिंग थिंग्स आहे ते पृथ्वीवर राहू शकले नसते. वार्म असल्यामुळे ते काय होते, लिव्हिंग थिंग्स जगू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्समिशन ऑफ अ साऊंड. ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे काय, तर साऊंड जे आहे किंवा ध्वनी जे आहे तर त्याचं ट्रान्समिट होते. वेगवेगळे 3 मीडियम असतात ज्याच्यामधून साऊंड आहे ट्रान्समिट होऊ शकतो. एअर मधूनही साऊंड ट्रान्समिट होतो, त्यानंतर वॉटर मधूनही साऊंड ट्रान्समिट होतो, त्यानंतर आहे लँड मधून म्हणते सॉलिड मधून काय होतो, हे जे साऊंड आहे तो ट्रान्समिट होऊ शकतो. एअर, वॉटर किंवा लिक्विड मधून आणि सॉलिड मधून काय होत असतो, साऊंड ट्रान्समिट होत असतो. आता सपोज कोणीतरी व्यक्ती बोलत असेल, क्लासमध्ये बोलते आणि तुमच्यापर्यंत तो आवाज पोहोचत असेल, तर तो आवाज काय झालेला आहे, त्या व्यक्तीपासून तुमच्यापर्यंत काय झालेला आहे, ट्रान्समिट झालेला आहे. कशा थ्रू, एअर थ्रू मीडियम. त्यानंतर सपोज बेंच आहे, बेंचला एका जणाने एका साईडला मारलं आणि दुसऱ्या साईडला जर कान लावून ऐकलं तर तो आवाज किंवा जो मारल्याचा आवाज आहे तो दुसऱ्या साईडला ऐकू येतो. का बरं, कारण साऊंड हा सॉलिड मीडियम थ्रू काय होत असतो, ट्रान्समिट होत असतो. त्यानंतर लिक्विड मध्ये सुद्धा साऊंड जो आहे, कोणी जर लिक्विड मध्ये किंवा पाण्यामध्ये ओरडलं तर साऊंड सुद्धा आपल्याला ऐकू येतो. का, कारण वॉटर मधून सुद्धा साऊंड काय होत असतो, ट्रान्समिट होत असतो. आता हे जे साऊंडचं ट्रान्समिशन आहे सर्वात जास्त कशामधून होत असतं, सॉलिड मधून होतं, त्यानंतर लिक्विड मधून होतं आणि त्यानंतर एअर मधून होत असतं. ठीक आहे, तर पहा, ऑल दी साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. तर साऊंड, ट्रान्समिशन ऑफ साऊंड इन एअर मध्ये दिलेलं आहे. म्हणजे एअर मधून काय होतं, आपल्याला हवा जे किंवा आवाज जो आहे ऐकू येतो. विंटर मध्ये काय होतं, डेन्सिटी ऑफ एअर इज इन्क्रीजेस, म्हणजे द्रावकता किंवा घनता काय वाढलेली असते विंटर मध्ये. आणि टेम्परेचर काय असतं त्या काळामध्ये कमी असतं. मग त्याच्यामुळे खूप दूरवर तुम्ही जर रेल्वेचं वगैरे साऊंड ऐकलं असेल तर सकाळी सकाळी काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला साऊंड क्लिअरली ऐकू येत असतो. म्हणजेच काय, डेन्सिटी कमी डेन्सिटीमध्ये किंवा डेन्सिटी जास्त असताना किंवा टेम्परेचर कमी असताना आपल्याला साऊंड हा खूप दूरपर्यंत ट्रान्सफर करता येऊ शकतो. कशा थ्रू, एअर मीडियम थ्रू. तर याला म्हटलं आता ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजेच साऊंड हा ट्रान्समिट होतो थ्रू द मीडियम इज कॉल्ड ॲज ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. नेक्स्ट आहे वॉटर. पहिलं आपण एअर पाहिले. एअरच्या काय काय प्रॉपर्टीज असतात ते पाहिलं पहा. एअर काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक प्रेशरची प्रॉपर्टीज पाहिली. त्यानंतर एअर जे आहे, एअरला शेप नाही, प्रॉपर शेप नाहीये. त्यानंतर एअर आपण कशामध्ये मेजर करू शकत नाही किंवा त्याला एक प्रकारचं व्हॉल्यूम नाहीये. ठीक आहे, तर एअर ही जी आहे ती कलरलेस आहे, म्हणू शकता कलरलेस आहे. ही ज्या प्रॉपर्टीज आहे आपण डिफरंट प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहे. एअर मधून साऊंड ट्रान्समिट होतं हेही पाहिलं. त्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशनची प्रॉपर्टीज आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आता आहे नेक्स्ट रिसोर्सेस वॉटर. वॉटरच्या प्रॉपर्टीज. वॉटर जे आहे त्या नॉर्मल कंडिशन मध्ये कसं, कोणत्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विडच्या फॉर्म मध्ये असतं वॉटर. त्यानंतर जे वॉटर आहे त्याला प्रॉपर शेप नाही, स्वतःचा शेप नाही. म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये ते वॉटर ओततो, पाणी ओततो, तर तो त्या भांड्याचा आकार घेत असतो. म्हणजे त्याला स्वतःचा शेप नाहीये, परंतु डिफरंट वेसल मध्ये त्याचा शेप घेत असतो. त्यानंतर जे वॉटर आहे किंवा लिक्विड आहे त्याला काय आहे, व्हॉल्यूम प्रेझेंट आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम असतं, घनफळ वगैरे असतं. वॉटर हे जे कलरलेस आहे, टेस्टलेस आहे. त्यानंतर ट्रान्सपरंट लिक्विड आहे. आपण ट्रान्सपरंट आहे म्हणजे वॉटर मधून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या साईडचं आपल्याला दिसू शकतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं तर ट्रान्सपरंट लिक्विड म्हटलं जातं. प्युअर वॉटर असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा स्मेल नसतो पहा. त्यानंतर वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. का बरं, कारण वॉटरमध्ये खूप साऱ्या वस्तू काय होत असतात, डिझॉल्व्ह होत असतात. त्याच्यामुळे वॉटरला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. त्यानंतर वॉटर हे बॅड कंडक्टर आहे हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं. म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटी, हीट जास्त उष्णता असेल तर वॉटरमुळे काय होते, उष्णता लो होऊ शकते. त्याच्यामुळे ते काय म्हटलं त्याला बॅड कंडक्टर म्हटलं जातं, हीट अँड इलेक्ट्रिसिटीचं. ठीक आहे, तर या प्रॉपर्टी आहे वॉटरच्या. काय काय, तर वॉटर हे नॉर्मल टेम्परेचर लिक्विड स्टेट मध्ये असतं. त्यानंतर वॉटरला स्वतःचा ओन शेप नाहीये, त्याला व्हॉल्यूम आहे. त्यानंतर वॉटर एक कलरलेस आहे, टेस्टलेस आहे, एक ट्रान्सपरंट लिक्विड आहे. प्युअर वॉटर जे असतं त्याला स्मेल नाहीये. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. त्यानंतर वॉटर हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे.
ठीक आहे. त्यानंतर आहे डेन्सिटी ऑफ द वॉटर, म्हणजे पाण्याची घनता काय असते, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असतं पा, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे त्याचं वस्तुमान आणि घनफळ, तर त्याला काय म्हटलं जातं, डेन्सिटी म्हटलं जातं, मास अपॉन व्हॅल्यू. तर मास कशामध्ये मेजर केलं जातं पा, किलोग्रॅम मध्ये मेजर केलं जातं, आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर केलं जातं, क्युबिक मीटर, मीटर क्यूब. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेजर केलं हे जातं kg पर मीटर क्यूब, हे झाले डेन्सिटीचे युनिट. किंवा स्मॉल युनिट जर म्हटलं तर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, सेंटीमीटर क्यूब हे आहे युनिट ऑफ डेन्सिटी, घनतेचं युनिट आहे. त्यानंतर पहा, तुम्ही जर वॉटर घेतला आणि काही आईस क्यूब घेतले आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब वॉटरमध्ये टाकले, तर काय होतात, त्या आईस क्यूब वॉटरवर तरंगतात, फ्लोट होतात. का बरं, कारण आईस जी डेन्सिटी असते पा, तर ती काय असते, आईची डेन्सिटी कमी असते, लेस असते. त्याच्यामुळे हे जे आईस आहे तर ते काय होत असतात, वॉटरवर फ्लोट होत असतात. डेन्सिटी आईसची कमी असल्यामुळे हे जे आईस आहे ते वॉटरवर काय करतात, फ्लोट करतात. आईस हे वॉटरपेक्षा काय असतात, लाइटर असतात. पा, डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर, आईस इज लाइटर दॅन वॉटर, दॅट्स वाय आईस फ्लोट्स ऑन वॉटर. त्याच्यामुळे बर्फ हा काय होतो, पाण्यावर तरंगत असतो. नेक्स्ट आहे पा, अनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर, पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय पा, तर वॉटर हे काय करतं, अनॉमलस बिहेवियर दाखवत असतं ड्युरिंग द फ्रीजिंग. म्हणजे वॉटर हॅज अ मॅक्झिमम, वॉटरची जर मॅक्झिमम डेन्सिटी जर विचारायला घेतली तर किती असते रे, मॅक्झिमम डेन्सिटी कधी असते, 4 डिग्री सेल्सिअसला त्याची डेन्सिटी काय असते, मॅक्झिमम असते. ठीक आहे, तर ज्या वेळेस आपण वॉटर जे आहे टेम्परेचर ज्याचं, वॉटरचं टेम्परेचर कमी कमी करत गेलो, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पासून 3 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री सेल्सिअस, असं जर कमी कमी करत गेलो तर त्यावेळेस वॉटरचं काय होतं पा, एक्सपान्शन होतं. म्हणजे टेम्परेचर कमी झालं तरी वॉटर काय होत जातं, ते एक्सपांड होत जातं, एक्सपांड होत जातं. आणि टेम्परेचर वाढलं म्हणजे 1 डिग्री, 2 डिग्री, 4 डिग्री पर्यंत ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवत गेलो तर ते काय होत जातं, कॉन्ट्रॅक्ट होत जातं, ते कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि टेम्परेचर कमी केलं तर वॉटर काय होतं, एक्सपांड होतं. हे त्याचं असंगत आचरण आहे, विसंगत आचरण आहे. वॉटर बिकम द लेस डेन्सिटी, ज्यावेळेस आपण त्याचं टेम्परेचर कमी कमी करत जाऊ त्याची डेन्सिटी कमी कमी होत जाते. त्यानंतर आपण ज्यावेळेस टेम्परेचर वाढवत जाऊ त्याची डेन्सिटी काय होते रे, वाढत जाते. आणि मॅक्झिमम डेन्सिटी कधी असते, 4 डिग्री सेल्सिअसला असते वॉटरची. आणि याला म्हटलं जातं अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे एक्झामला विचारलं जातं पहा, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय, तर काय, तर वॉटर जे आहे, वॉटरचं टेम्परेचर जर आपण इन्क्रीज करत गेलो तर त्याची डेन्सिटी काय होत जाते, वाढत जाते. आणि ते काय होत जातं रे, कॉन्ट्रॅक्ट होत जातं, कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि ज्यावेळेस आपण वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज करत जाऊ त्यावेळेस त्याची डेन्सिटी कमी कमी होत जाते. आणि ते काय होत जातं, एक्सपांड होत जातं. वॉटर काय होत जातं, एक्सपांड होत जातं. ठीक आहे, आणि याची मॅक्झिमम डेन्सिटी, पाण्याची जी मॅक्झिमम डेन्सिटी आहे ती किती डिग्री सेल्सिअसला असते, मॅक्झिमम डेन्सिटी 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी असते. आणि हे जे विसंगत आचरण असतं किंवा असं विसंगत असतं त्याला काय म्हटलं तर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. अदर लिक्विड जर घेतले तर त्याची आपण टेम्परेचर जर वाढत वाढत गेलो तर ते काय होत जातं रे, एक्सपांड होत जातं. परंतु वॉटर काय करते, टेम्परेचर वाढत वाढत गेल्यावर ते कॉन्ट्रॅक्ट होते. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, त्यानंतर आहे सोल्यूट, सॉल्व्हंट अँड द सोल्युशन. आता सोल्यूट काय असतं, सॉल्व्हंट काय असतं, सोल्युशन काय असतं. आता सपोज मी मिठाचं पाणी घेतलं, सॉल्ट वॉटर घेतलं. ठीक आहे, तर सॉल्ट काय करते मी, पाण्यामध्ये टाकते, वॉटरमध्ये टाकते. आणि माझं जे तयार होते ते काय होतं रे, सॉल्ट वॉटर तयार होते. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, सॉल्ट जे आहे त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट म्हटलं जातं. म्हणजे मी एखाद्या वॉटरमध्ये किंवा सॉल्व्हंटमध्ये जर सॉल्ट मिक्स करते तर त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट म्हटलं जातं. जो सबस्टन्स आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करत असतो त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट म्हटलं जातं. त्यानंतर ज्या सबस्टन्स मध्ये आपण काहीतरी मिक्स करतो किंवा सोल्यूट टाकतो त्याला काय म्हटलं जातं, सॉल्व्हंट म्हटलं जातं. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स करून जे बनतं त्याला काय म्हटलं जातं, सोल्युशन म्हटलं जातं. ठीक आहे, तर सॉल्ट काय झालं, सोल्यूट. म्हणजे जो सबस्टन्स आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो त्याला सोल्यूट म्हणतात. त्यानंतर वॉटर आपण ज्याच्यामध्ये सोल्यूट टाकतो त्याला म्हटलं जातं सॉल्व्हंट. आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून जे बनतं ते काय असतं रे, सोल्युशन असतं. एक्झाम्पल मध्ये तुम्ही सॉल्ट वॉटर लिहू शकता. सॉल्ट झालं सोल्यूट, वॉटर झालं सॉल्व्हंट आणि तयार झालं तुमचं सॉल्ट सोल्युशन.
ठीक आहे. त्यानंतर ऑथरच्या काही प्रॉपर्टीज आहे किंवा गिव्ह रिझन्स आहेत तर विचारले जातात एक्झामला की ऑथरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणतात. ऑटर, आता ऑटरमध्ये खूप सारे सबस्टन्सेस काय होत असतात तरी डिझॉल्व्ह होतात. जसं की आता शुगर आहे, शुगर जर मी वॉटरमध्ये टाकली आणि त्याला मिक्स केलं तर शुगर काय होते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. त्यानंतर कोणताही कलर वॉटरमध्ये टाकला तर काय होतं तो कलर सुद्धा वॉटरमध्ये मिक्स होत असतो. त्यानंतर मी जर सॉल्ट टाकलं तर सॉल्ट सुद्धा काय होईल रे त्याच्यामध्ये मिक्स होईल. म्हणजे खूप सारे सबस्टन्सेस जे आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, सोल्युबल असतात. त्याच्यामुळे वॉटरला काय म्हटलं युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. Many substances are soluble in water, hence water is a universal solvent. हा क्वेश्चन पहा एक्झामला विचारलं होतं, सो व्यवस्थित करून ठेवा. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्यानंतर आहे युजेस ऑफ वॉटर, पाण्याचे उपयोग. आता पाण्याची खूप सारे युजेस आहेत. घरची जी कामं असतात क्लिनिंग पर्पज आहे किंवा डिफरंट ड्रिंकिंग साठी आपण वॉटर यूज करतो. त्यानंतर घरातल्या वेगवेगळ्या कामासाठी हाऊसहोल्डची वर्क असतात त्याच्यासाठी आपण वॉटर यूज करतो. त्यानंतर जी फॅक्टरीज असतात फॅक्टरीजमध्ये सुद्धा काय यूज केलं जातं वॉटर यूज केलं जातं. ओके. त्यानंतर पहा वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. त्याची जी फ्लुइडिटी द्रावकता वगैरे असते ते पसरते त्याच्यामुळे काय होतं रे वॉटर हे ट्रान्सपोर्टेशन मध्ये वगैरे यूज केलं जातं. त्यानंतर वॉटर इज अ गुड कुलंट. वॉटर आता जिथे टेम्परेचर जास्त असेल तिथे जर आपण वॉटर यूज केलं टेम्परेचर आपण कमी करू शकतो, रेग्युलेट करू शकतो. तर वॉटर एक गुड कुलंट असल्यामुळे ते मोटर व्हेकल्स मध्ये यूज करता येतात फॉर कंट्रोलिंग द टेम्परेचर. त्यानंतर वॉटर जे आहे ते क्लिनिंग पर्पज साठी आपण यूज करतो. त्यानंतर वॉटर जे आहे आपण ड्रिंकिंग साठी यूज करतो. हे आहेत वॉटरचे युजेस. काय काय तर वॉटर हे हाऊसहोल्ड वर्क साठी, क्लिनिंग पर्पज साठी, त्यानंतर ड्रिंकिंग साठी, त्यानंतर टेम्परेचर कंट्रोलिंग साठी, टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी यूज केलं जाऊ शकतं. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन मध्ये, फॅक्टरीज मध्ये वॉटर हे यूज करतात. ठीक आहे. तर एवढे जे आपण प्रॉपर्टीज पाहिल्या, एअरच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या, त्यानंतर वॉटरच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच पॉईंट्स पाहणार आहोत. राहिलेले जे पॉईंट्स आहेत जे सॉलिडचे रिलेटेड, लँडच्या रिलेटेड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.